नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि आपल्याला तो विषय पूर्ण समजून घ्यावा लागेल आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय आपली प्रतिक्रिया आपण देऊ नका ही आपल्याला विनंती आहे. त्याचं कारण असं झालंय की एकनाथराव शिंदे यांची हकालपट्टी करताना 23 आमदारांनी सह्या केलेल्या आहेत आणि ज्या 23 आमदारांनी सह्या केलेल्या आहेत त्यापैकी 10 आमदार हे एकनाथराव शिंदे यांच्या गटासोबत गेलेले आहेत आणि त्यापैकी काही जण हे आज मंत्री म्हणून त्या ठिकाणी सत्ता भोगतायत आणि या 23 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या हकालपट्टीवर सह्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं या बंडखोरांचा खेळ आता खलास झालेला आहे. हा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. त्याचं कारणही असेल मित्रांनो, राज्यामध्ये शिवसेनेमध्ये जी बंडखोरी झाली या घटनेसंदर्भात आपल्याला थोडं जाणून घ्यावं लागेल. 20 जून 2022 एकनाथराव शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेनेमध्ये फूट पाडून ते गुजरातला निघून गेले. गुजरातला निघून जात असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदारही गेले होते, परंतु अनेक आमदार हे मुंबईमध्येच उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात राहिले होते. जेव्हा एकनाथ शिंदे गुजरातला पोहोचले त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमातून बातम्या आल्या आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे हे गुजरातला रवाना झाले अशा संदर्भातल्या त्या बातम्या होत्या. यानंतर जागरूकपणे उद्धव ठाकरे यांनी पाऊल उचललं आणि एका जाणत्या नेत्याप्रमाणे त्यांनी एक चाल खेळली आणि ती 21 जून 2022 त्यांनी आपल्या शासकीय बंगल्यावर म्हणजेच वर्षा या ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलवली. मित्रांनो, या बैठकीला शिवसेनेचे 23 आमदार उपस्थित राहिले होते आणि या 23 आमदारांची बैठक प्रतोद असलेले सुनील प्रभू यांनी त्यांना व्हीप बजावला होता आणि या व्हीपच्या आधारावरच हे 23 आमदार उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यामध्ये बैठकीला उपस्थित राहिले होते. उर्वरित आमदार एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले होते, परंतु याच वेळी उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून प्रतोद सुनील प्रभू यांनी एक प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव होता की एकनाथराव शिंदे यांना विधिमंडळ नेतेपदावरून त्यांची हकालपट्टी करावी, त्यांना बाजूला करण्यात यावं. मित्रांनो, आपल्याला मला सांगावं लागेल की उपस्थित असलेल्या 23 आमदारांनी या हजेरी पटावर आपली सही केली, या उपस्थिती पटावर सही केली आणि एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ नेतेपदावरून त्यांची हकालपट्टी करावी, त्यांना काढून टाकावं या प्रस्तावावर सुद्धा त्यांनी सही केली. आणि विशेष म्हणजे सही करणाऱ्यापैकी जे 10 आमदार आहेत हे नंतर दिवसानं आणि 2 दिवसानंतर एकनाथराव शिंदे यांना गुजरात या ठिकाणी जाऊन मिळाले आणि ते त्यांच्या गटामध्ये सहभागी झाले. उर्वरित 13 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले, ते आजपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. परंतु जे 10 आमदार एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेले त्यानंतर ते गुजरातहून गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीहून गोवा आणि गोवा मार्गे परत ते मुंबईमध्ये दाखल झाले आणि 30 जून 2022 एकनाथराव शिंदे यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संगनमत करून राज्यामध्ये सरकार स्थापलं, जे की कायद्याच्या विरोधातलं सरकार होतं, घटनाबाह्य सरकार होतं आणि याला पूर्ण साथ दिली ती भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी. म्हणजेच राज्यामध्ये 30 जून 2022 घटनाबाह्य सरकार हे स्थापन झालं होतं. मित्रांनो, यानंतर उद्धव ठाकरे यांनी जे पाऊल उचललं त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे हे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आणि त्यासोबत शिवसेनेचा व्हीप पाळला नाही किंवा मानला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली होती. परंतु विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते, ते अध्यक्ष असल्या कारणानं त्यांनी याला विलंब लावला आणि हे विलंब निकाल देण्यासाठी लावल्यामुळं उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलेले जे 16 आमदार होते या 16 आमदारांमध्ये जे आमदारांवर कारवाई करण्याची उद्धव ठाकरेंनी मागणी केली त्याला सुप्रीम कोर्टानं 11 मे 2023 रोजी एक निकाल दिलेला आहे आणि या निकालामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले जे 16 आमदार आहेत हे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत दोषी ठरू शकतात किंवा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्यासोबतच विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना जी विधिमंडळानं मान्यता दिलेली आहे, ज्या आमदारांनी त्यांचं नाव सुचविलेलं आहे हे बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे. त्यासोबतच जे प्रतोद म्हणून एकनाथ शिंदे गटानं भरत गोगोले यांचं नाव सूचित केलं होतं किंवा त्यांची नियुक्ती केली होती ती सुद्धा त्यांनी नियमबाह्य ठरवली आणि त्या दोन्ही त्यांनी रद्द करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. पण या उपर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले जे 16 आमदार होते ते आपल्याला आवर्जून मला सांगावं लागेल की त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते असं सुप्रीम कोर्टानं 14 मे 2023 निकालामध्ये दिलेलं आहे. परंतु घटनेनं किंवा अधिकारानं जो विधानसभा अध्यक्षांना तो अधिकार दिलेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने याविषयी निकाल जाहीर करण्याऐवजी तो निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावर कारवाई करावी आणि निकाल जाहीर करावा अशी सूचना किंवा असं मार्गदर्शन
त्यांनी त्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे केलेले आहे. आणि मित्रांनो, हे सगळं करत असताना नार्वेकर यांनी निकाल देणं अपेक्षित होतं, परंतु राहुल नार्वेकर यांनी पुन्हा निकाल दिला नाही आणि याला विलंब लावला. म्हणून उद्धव ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली एक घटनापीठ नियुक्त आहे सुप्रीम कोर्टाचं, आणि या घटनापीठानं हा निर्णय दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे पुन्हा या घटनापीठानं राहुल नार्वेकर यांना एक वेळ दिलेली आणि ती वेळ दिली 31 डिसेंबरची. 31 डिसेंबर 2023 पर्यंत आपण या 16 आमदारांच्या पात्र आणि अपात्रतेविषयी काय तो निकाल तुम्ही द्यावा, निर्णय द्यावा, असं सुप्रीम कोर्टानं सुचवलेले. आणि जर तुम्ही तो निर्णय दिला नाही तर मात्र त्याचा निर्णय आम्हाला द्यावा लागेल, असेही खडे बोल त्यांनी राहुल नार्वेकर यांना सुनावलेले. मित्रांनो, हे 16 आमदार कोण आहेत हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे. या 16 आमदारांमध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे आहेत आणि त्यांच्यासोबत मंत्री असलेले अब्दुल सत्तार, दुसरे मंत्री असलेले संदीपान भुमरे, मंत्री तानाजी सावंत, आणि त्यासोबत ज्यांनी प्रतोद म्हणून ज्यांची नियुक्ती केली होती ते भरत गोगावले, त्यासोबत जे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून काम पाहत आहेत संजय शिरसाट, यांच्यासोबत यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, बालाजी किनकर, लता सोनवणे, चिमनकर पाटील, त्यानंतर रमेश बोरनारे, महेश शिंदे, बालाजी कल्याणकर, संजय रायमुलकर आणि अनिल बाबर या 16 जणांचा यामध्ये समावेश आहे, ज्यांच्यावर अपात्रतेची कारवाईची टांगती तलवार आहे. पण मित्रांनो, हे सगळं करत असताना राहुल नार्वेकरांनी आता सुनावणी सुरू केलेली आहे आणि राहुल नार्वेकर हे 31 डिसेंबरच्या आत निर्णय देतील. पण सुनावणी करत असताना एक गौप्यस्फोट यातून बाहेर निघालेला आहे. कारण उद्धव ठाकरे गटानं राहुल नार्वेकर यांच्यासोबत सुनावणी सुरू असताना एक हजेरीपट ठेवलेले, एक उपस्थितीपट ठेवलेले, आणि याच उपस्थितीनं, याच हजेरीपटानं एक मोठा गौप्यस्फोट बाहेर आलेला आहे. तो म्हणजे असा की उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस 21 जून 2022ला वर्षा बंगल्यावरची बैठक घेतली होती, त्याला 23 आमदार जे उपस्थित होते त्यापैकी 10 आमदार ज्यांनी या हजेरीपटावर सही केली आणि एकनाथ शिंदे यांचं विधिमंडळाचं जे काही नेतेपद आहे त्याची हकालपट्टी करण्यासाठी ज्या सह्या केलेल्या आहेत, त्यापैकी जे 10 आमदार आहेत ते आज एकनाथ शिंदे गटासोबत गेलेत. आणि त्यापैकीच एक आहेत ते म्हणजे दिलीप लांडे. दिलीप लांडे यांच्यासोबत जे 10 आमदार होते या पत्रावर सह्या करणारे, त्यांचंही मी आपल्याला नाव या ठिकाणी सांगतो. उदय सामंत, जे की आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, दीपक केसरकर हेही मंत्री आहेत, गुलाबराव पाटील हेही मंत्री आहेत, दादा भुसे हे सुद्धा मंत्री आहेत, आणि यांच्यासोबतच संजय राठोड हेही मंत्री आहेत. त्यानंतर दिलीप लांडे, सदा सरवणकर, संतोष बांगर, मंगेश कुडाळकर, योगेश कदम जे की रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत, असे हे 10 आमदार आहेत ज्यांनी एकनाथराव शिंदे यांची हकालपट्टी करणाऱ्या प्रस्तावावर त्यांनी सह्या केल्या. परंतु नंतर ते एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झालेत. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे गटानं जी याचिका दाखल केली होती की या 16 आमदारांना अपात्र करावं, कारण पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत ते दोषी आहेत. यामध्ये हे सह्या केलेल्या 10 आमदारांची नावं नाहीयेत, त्यांना बाजूला ठेवण्यात आलेले, आणि फक्त एकनाथराव शिंदे यांच्या सोबत जे सुरुवातीला गेले होते त्याच 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाईची टांगती तलवार आहे. आणि आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे की सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस 11 मे 2023ला निकाल दिला, या निकालामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल, या दोन्ही गटाला देण्यात येऊ नये. कारण गटावर हा पक्ष चालत नाही, तर पक्ष ज्याच्या बाजूने आहे त्याच बाजूने प्रतोद नियुक्त करावं लागतं, आणि पक्षानं जे प्रतोद नियुक्त केला त्याच बाजूला पक्ष राहील, असाही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. परंतु हे सगळं स्पष्ट प्रकरण असताना सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणावर अद्यापही निकाल देत नाहीत. म्हणून 4 गोष्टी मला आपल्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. त्या म्हणजे अशा की 20 जून 2022ला एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस बंड केला, त्यानंतर 21 जून 2022ला उद्धव ठाकरे यांनी 23 आमदारांच्या सहीनं त्यांची त्या पदावरून, विधिमंडळ नेते पदावरून हकालपट्टी केलेली आहे. आणि जे ते 23 आमदार होते त्यापैकी 10 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आहेत, परंतु त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे गटानं अपील केलेलं नाही. मात्र जे उर्वरित एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेले 16 आमदार आहेत त्यांच्यावर मात्र अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात प्रकरण सुरू आहे, आणि त्याची सुनावणी ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सध्या करतायत, आणि 31 डिसेंबरला त्यांना निर्णय द्यायचा आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी जर आपण पाहिलं, सुप्रीम कोर्टाचा आपण निकाल पाहिलं, तर एक गोष्ट लक्षात येते की शिवसेनेमध्ये जी बंडखोरी केलेली आहे, एकनाथ शिंदे गट त्यांच्यासोबत गेले 16 आमदार हे अपात्र ठरतील, म्हणजेच त्यांची घटका ही भरलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतंय. आणि 31 डिसेंबर पर्यंत राहुल नार्वेकर यांना
निकाल द्यावा लागेल, निर्णय द्यावा लागेल आणि कदाचित एकनाथ शिंदे गटाचे हे 16 आमदार या ठिकाणी अपात्र ठरतील. जर असं झालं तर हे सरकार त्या ठिकाणी कोसळेल, हे मला आपल्याला पुन्हा एकदा आवर्जून सांगावं लागेल. दुसरा भाग असा आहे, ज्या 10 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या हजेरीपटावर येऊन उपस्थिती दर्शवली आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत, त्याही 10 आमदारांचं आमदार आणि मंत्रिपद धोक्यात आलेले, कारण नंतरच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे आणि ते एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले. म्हणजे हे पहिले 10 आणि नंतरचे गेलेले 16 असे एकूण जवळपास 26 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे, जी 31 डिसेंबर पर्यंत ही त्यांच्या मानेवर कधी पडेल हे आपल्याला सांगता येणार नाही. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली आणि सुप्रीम कोर्टाचा निकालपत्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 31 तारखेपर्यंत या सरकारचा निकाल हा नार्वेकरांना लावावाच लागेल आणि जर तो लागत नसेल तर सुप्रीम कोर्टानं पुन्हा एक त्यामध्ये आदेशित केलेलं आहे. ते म्हणजे असं की न्याय प्राधिकरण अधिकारी म्हणून नार्वेकरांची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे, म्हणजेच लवाद म्हणून त्यांनी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती केली आहे. लवाद आणि न्याय प्राधिकरण यांनी जर एखादा निकाल दिला असेल तर तो निकाल अंतिम नसतो, कारण तो निकाल बरोबर आहे का चूक आहे हे तपासण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की 31 डिसेंबर पर्यंत या आमदारांच्या पात्र अपात्रतेविषयी काय डिसिजन घ्यायचं ते तुम्ही डिसिजन घ्या, परंतु त्यानंतर ते योग्य निर्णय घेतला का अयोग्य निर्णय घेतला हे सुप्रीम कोर्ट तपासणार आहे आणि ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तपासणार आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. म्हणजे राहुल नार्वेकरांनी जरी निकालामध्ये काही त्यांच्याकडून चूक झाली किंवा त्यांनी त्या पद्धतीचा निकाल योग्य पद्धतीने दिला गेला नाही तर त्यावर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी घेईल आणि त्यावेळेस मात्र एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार हा गट त्या ठिकाणी अपात्र होईल, अशी स्थिती आज 100% खात्रीनं आपल्याला या ठिकाणी देता येईल. परंतु हे जे हजेरीपट आहे, हे जे पुराव्यामध्ये आलंय, यानं जो गौप्यस्फोट झालाय, एकंदरीत एकनाथ शिंदे गटाला मोठा हादरा बसलेला आहे, त्यांच्या गटामध्ये खळबळ माजलेली आहे आणि यामध्येच देवेंद्र फडणवीस जे की तत्वाची भाषा करतायत, देशभक्तीची भाषा करतायत, त्यांनी तडजोडीचं राजकारण केलं आणि बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकारला साथ देऊन स्वतःही त्यामध्ये उपमुख्यमंत्री झाले. तेही त्या ठिकाणी अडचणीत आलेले आणि त्यांच्या सोबतच आगीतून पडले फुपाट्यात पडले अशी गत झालेले अजित पवार गट हा सुद्धा पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे. कारण एकनाथ शिंदे गट जर अपात्र झाला तर उद्धव ठाकरे यांना ती साथ मिळेल आणि तशाच पद्धतीनं अजित पवार यांचा गट पुन्हा त्या ठिकाणी अपात्र ठरेल आणि पुन्हा शरद पवारांकडे राष्ट्रवादी जाईल, अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. मित्रांनो, ही माहिती, ही घटना मला आपल्यासोबत शेअर करणं महत्त्वाचं वाटलं. ही माहिती आणि घटना आपल्याला कशी वाटली आपण लाईक आणि कमेंट्स करून निश्चितपणे आपल्या प्रतिक्रिया द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.